झाला का? हा फोटो ऑफ कर रहा है। पहिला फोटो करायचा बोलूया पहिला फोटो करू पत्रकार बंधू आणि भगिनींचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या मुंबई विकास आघाडीचा आज मिशन मुंबई हा जाहीरनामा आम्ही प्रकाशित करत आहोत। आपल्याला माहित आहे की मुंबई विकास आघाडी हे नाव देणं याच्या मागे जो उद्देश आहे त्यातलं मुंबई नाव देशाची केवळ आर्थिक राजधानी नाही, महाराष्ट्राची राजधानी नाही, तर मुंबईची ओळख ही मुंबईकरांपासून येते आणि त्या मुंबईच्या ओळखीला देखील या आघाडीमध्ये महत्व दिलेलं आहे। या मुंबईची व्याख्या आपल्याला माहित असेल की इंडिया आघाडी आम्ही काढली होती त्यावेळेला त्या इंडिया या शब्दाचा फोड करून आपल्याला सांगितली होती। तशाच पद्धतीनं मुंबई या शब्दाची आम्ही फोड त्या ठिकाणी केलेली आहे। मुंबई फॉर युनिटी, मोबिलिटी, ब्रदरहुड अँड इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट, एकता, गतिशीलता, बंधुभाव आणि सर्वसमावेशक विकासासाठी मुंबई। ज्यावेळेला आम्ही एकता म्हणतो, आज ज्या पद्धतीनं विवादाचं चित्र निर्माण झालेलं आहे, प्रत्येक जातीच्या नावानं, धर्माच्या नावानं, भाषेच्या नावानं, प्रांताच्या नावानं, आज मुंबईला एक करण्याची आवश्यकता आहे, विवादांपासून विकासाकडे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे। आणि त्यामुळेच मुंबई फॉर युनिटी, मुंबईच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर एकता हा अतिशय महत्वाचा शब्द आहे। गतिशीलता, संपूर्ण देशामध्ये सगळ्यात गतिशील कुठलं शहर असेल तर ते मुंबई आहे। आणि या कालावधीमध्ये ज्या पद्धतीचं प्रशासन हे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि ज्यांनी राज्य केलं त्यांच्या माध्यमातून मिळालं, मुंबई जवळपास ठप्प करण्याचं काम केलं आणि त्यामुळे पुन्हा गतिशील करायची आहे मुंबईला। आज ट्रॅफिकचा प्रचंड मोठा प्रश्न या ठिकाणी आहे आणि मुंबई जर चालली नाही तर देश चालणार नाही। हे देशाचं इंजिन आहे आणि त्यामुळे गतिशीलता अतिशय महत्वाचा शब्द आहे। मुंबई फॉर मोबिलिटी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मुंबईकरांना एकमेकांबद्दलची असलेली सहानुभूती, या मुंबईकरांचं जे अस्तित्व आहे ते एकमेकांशी असलेल्या संवेदनाने जोडलं जातं। तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, प्रांताचा असू दे, इथं मुंबईमध्ये आल्यानंतर तो मुंबईकर होऊन जातो आणि त्यामुळेच मुंबई फॉर ब्रदरहुड, विकास हा बंधुभावाच्या माध्यमातूनच होऊ शकतो, द्वेष तिरस्काराच्या माध्यमातून होऊ शकत नाही। त्यामुळे मुंबईला जर पुन्हा आपल्याला आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा द्यायचा असेल तर बंधुभाव, संवेदना, एकमेकांबद्दलची आस्था, प्रेम असणं फार आवश्यक आहे। जसं भारत जोडो यात्रा ही राहुलजींच्या नेतृत्वाखाली, काँग्रेस नेते राहुल गांधीजींच्या नेतृत्वाला निघाली होती भारत जोडण्याचा, तसंच मुंबई जोडण्याचा प्रयत्न हा मुंबई काँग्रेस आणि मुंबई विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही करणार। आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा जो विषय आहे तो आहे इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंटचा आय, मुंबईचा आय। आज ज्या पद्धतीचा विकास जो चाललेला आहे, केवळ धनाढ्यांचा विकास होतोय, सर्वसामान्य गोरगरीब जे मुंबईकर आहेत त्यांच्याकडे लक्ष नाही,
मध्ये अहवाल आला होता की मुंबईच्या 25 वॉर्डांना निधी देखील दिला गेला नव्हता किंवा कमी निधी पोहोचलेला आहे. मुंबईकरांना शौचालयाची आवश्यकता आहे, मुंबईकरांना त्या ठिकाणी फुटपाथची आवश्यकता आहे, मुंबईकरांना रुग्णालयांची आवश्यकता आहे, मुंबईकरांना शाळांची आवश्यकता आहे. त्यामुळे ही मुंबईची जी फोड आहे, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, सर्वसमावेशक, संवेदनशील आणि माणुसकी असलेला विकास, हे केवळ अदानी त्या ठिकाणी किंवा उद्योजकांचा विकास नाही, तर गोर गरिबांसहित सर्वांचा विकास. मुंबई ही केवळ पेटर रोड किंवा त्या ठिकाणी कप्परेट मध्ये नाही, तर मुंबई ही तुम्हाला धारावीमध्ये दिसते, मुंबई ही तुम्हाला घाटकोपर मध्ये दिसते, मुलुंड मध्ये दिसते, मुंबई ही तुम्हाला बेरामपाड्यामध्ये दिसते. सगळीकडे मुंबई आहे आणि त्या सगळ्यांचा विकास समान पातळीवर झाला पाहिजे, यासाठी ही मुंबई विकास आघाडी आम्ही स्थापन केलेली आहे. मी आता विनंती करतो की हा जो जाहीरनामा मिशन मुंबई आम्ही जो ठेवलेला आहे, त्याच्या संदर्भात प्रकाश टाकण्याचं काम हे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाडजी आपल्या समोर करतील. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करते आणि आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छिते की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट यांच्या वतीने आज आम्ही मिशन मुंबई आपल्या सगळ्यांसमोर घेऊन आलेलो आहोत. ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यामागचं कारणच मुळात हे आहे की समोर मुंबई महानगरपालिकेची इमारत आहे. सातत्याने मी सांगते, जवळपास 3 वर्ष 9 महिने जे आहे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नाहीत. आज मुंबई महानगरपालिकेचं जे इलेक्शन होत आहे ते पण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार होत आहे. त्यामुळे या ठिकाणी लोकप्रतिनिधी यावे ही सर्वोच्च न्यायालयाची जनतेची इच्छा असताना आपण बघत होतो की कशा तऱ्हेने इलेक्शन टाळता यावं यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू होते. पण हे इलेक्शन होत आहे आणि 15 तारखेला जे आहे ते मतदान होणार आहे, 16 तारखेला निकाल लागणार आहे आणि आम्ही आज आपल्या सगळ्यांसमोर जे आहे ते आमचं मिशन 2026 सादर करत आहोत, ज्याच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही सांगत आहोत की एकता, गतिशीलता, बंधुता आणि सर्वसमावेशक विकासासाठी मुंबई हा मुद्दा घेऊन आम्ही आपल्या सगळ्यांसमोर आलेलो आहोत. याच्यामध्ये विविध गोष्टी आहेत. जसं मागे आपल्याला माहिती आहे की 1 तारखेला मी एक सांगितलं होतं की वर्षाची सुरुवात होत आहे, त्यावेळी 6 गोष्टींचा आम्ही उल्लेख केला होता, ज्याच्यामधली मुंबई महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या ज्या शाळा आहेत, मराठी शाळा, त्यांना सुरू करण्याबाबत, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सुविधा उपलब्ध करून देणे, तिथले असलेल्या वर्गखोल्या असतील, टॉयलेट असेल, पाण्याचे व्यवस्थापन असेल, या संदर्भामध्ये बोललो. BSTच्या बाबतीमध्ये 6,000 बसेसच्या संदर्भात बोललो आणि या व्यतिरिक्त आम्हाला हेल्थ कार्ड जे आहे ते युनिव्हर्सल हेल्थ कार्ड जे आहे मुंबई महानगरपालिकेतून मिळालं पाहिजे, चांगलं आरोग्याचे व्यवस्थापन मिळालं पाहिजे, ही सुद्धा भूमिका आम्ही मांडली. त्याचबरोबर मुंबईकरांना मुबलक जे आहे ते पाणी पुरवठा व्हायला पाहिजे, ही सुद्धा आम्ही त्यावेळेला भूमिका मांडली. एक तुम्हाला सांगते मी, प्रत्येक गोष्ट आम्ही ज्या वेळेला जाहीरनाम्यातल्या गोष्टी डिक्लेअर केल्या, आपल्याला माहिती आहे की आम्ही परवा BSTचा आमचा जाहीरनामा सांगितला, त्या जाहीरनामा आम्ही मुंबादेवीला जे आहे ते BSTचं डेपो होतं त्याच्यासमोर केला. ज्या वेळेला वायू प्रदूषणाबद्दल आम्ही सातत्याने बोलत आहोत, कारण मुंबई आज अनहेल्दी पासून डेंजरस म्हणजे हजार्डस पर्यंत गेलेली आहे, धोकादायक पर्यंत झालेली परिस्थिती आहे मुंबईची. त्याचा ज्यावेळी आम्ही जाहीरनामा केला होता तो आम्ही नरिमन पॉइंटला केला होता आणि आज आम्ही सगळेजण हा जो जाहीरनामा मिशन मुंबईचा करतो, ज्याच्यामध्ये आम्ही बॉटॅनिकल गार्डन, आम्ही पाण्यासंदर्भात बोलतोय, घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात बोलतोय, या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीत आपल्या समोर आता आम्ही हा पूर्ण जाहीरनामा दिलेला आहे. त्यामुळे मला हीच या ठिकाणी सगळ्यांना सांगायचं आहे की या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही मुंबईकरांचा जे प्रश्न आहे, जो आवाज आहे, तो बुलंद करण्याचं काम आम्ही करत आहोत. मला या ठिकाणी सर्वांचे आभार मानायला पाहिजेत, सर्व उपस्थित नेत्यांचे मला आभार मानायला पाहिजेत की त्यांनी या ठिकाणी आज या जाहीरनाम्याला पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे. सर्वांची चर्चा करून हा जाहीरनामा आम्ही बनवलेला आहे. आमचे सन्माननीय आमदार असलम शेखजी, सन्माननीय आमदार अमीन पटेलजी, कारण माझ्यानंतर अमीन पटेलजी बोलतील कारण ते या कॅम्पेन कमिटीचे जे आहे ते अध्यक्ष आहेत आणि नंतर मग असलम शेखजी आणि आदरणीय गवई साहेब त्या ठिकाणी जे रासपाचे आहेत ते लोक सदस्य या ठिकाणी बोलतील. पण आज आम्ही मुंबईकरांचा आवाज सातत्याने उचलण्याचं काम केलेलं आहे. मी बघते की जिकडे तिकडे जे आहे ते दबाव यंत्र चालू आहे. मी मगाशी चर्चा करत होते की ज्या तऱ्हेने कुलाब्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इलेक्शनच्या बाबतीमध्ये मोठी घटना घडली, त्या ठिकाणी फॉर्म भरायला लोकांना जाऊ नये म्हणून 3-3, 4-4 तास त्या ठिकाणी अध्यक्ष बसून होते आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे स्टाफ त्या ठिकाणी बसून होते आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपण बघतोय की विविध विषयावर चर्चा चालू, त्याच्यामध्ये जास्त चर्चा ही धर्मवाद, जातीवाद, प्रांतवाद आणि भाषावादावरती सुरू आहे. आम्ही सातत्याने सांगतोय की आम्हाला विवाद नको, आम्हाला विकास हवा, आम्हाला विवाद नको, आम्हाला प्रगती हवी, आम्हाला विवाद नको, आम्हाला मुंबईचं मिशन पाहिजे आणि म्हणून मुंबईच्या विषयावरती आम्ही इलेक्शन सातत्याने लढत आहोत. जे मुंबईचे विषय ट्रॅफिक असेल, घनकचरा असेल, पाणी असेल, याचं नियोजन कसं करणार,
याबद्दल आम्ही सातत्याने बोलत आहोत. जे भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही मांडले त्याच्याबद्दल आम्ही येणाऱ्या काळामध्ये काय कारवाई करणार आहोत या संदर्भात आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे आज आम्ही हा जाहीरनामा मुंबईच्या जनतेला समर्पित करत आहोत. तुमचे प्रश्न, तुमचा आवाज आम्ही या ठिकाणी उचलण्याचं काम करणार आहोत आणि मुंबईकराच्या टॅक्स मधला पै न पै जो आहे तो मुंबईच्या जनतेवर खर्च व्हायला पाहिजे ही आम्ही अपेक्षा करतो. खाजगीकरणाला आम्ही विरोध करत आहोत. BHT असेल, हॉस्पिटल असेल, शाळा असेल याच्या खाजगीकरणाला मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेला आम्ही विरोध करत आहोत. हे सुविधा म्हणजे मूलभूत सुविधा आरोग्याची असेल, मूलभूत सुविधा शिक्षणाची असेल, जसं मी सांगितलं की बाकीच्या बाबतीमध्ये असेल, या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दिल्या गेल्या पाहिजेत. मुंबईच्या लोकांना जे आहे ते, कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी, जागतिक लेवलचं शहर, त्याला त्या तऱ्हेने विकसित केलं गेलं पाहिजे. सचिन सावंत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मताशी मी सुद्धा सहमत आहे की मुंबई शहरामध्ये 2 मुंबई शहरं राहतात. एक मुंबई शहराचा त्यांनी उल्लेख केला, पण बाकीच्याही मुंबई शहराचा आपण जसं तुम्हाला मी घेऊन मिठी रिव्हरच्या ठिकाणी गेले होते, ज्या वेळेला आपण एक आरोपपत्र त्या ठिकाणी दाखवलं होतं आणि मी दाखवलं होतं की खरी मुंबईची परिस्थिती काय. आणि मला एक गोष्ट अजून सांगायला पाहिजे की मुंबईच्या विकासामध्ये काँग्रेसची भागीदारी काय हे मला वेगळं सांगायची गरज नाही. सी लिंक पासून ईस्टर्न आणि वेस्टर्न सबब, ईस्टर्न ग्रीन फ्लायओव्हर हे सगळे काँग्रेसच्या काळात झालेल्या गोष्टी आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की कोस्टल रोडची संकल्पना असेल किंवा अटल सेतूची संकल्पना असेल किंवा आपण जर आमचा 2014चा मॅनिफेस्टो बघितला तर मेट्रोची सुद्धा संकल्पना असेल, ही काँग्रेसच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. काँग्रेस पार्टी नेहमीच जे आहे ते विकासाच्या बरोबर राहिलेली आहे, जनमानसांच्या प्रश्नाच्या बरोबर राहिलेली आहे. आणि म्हणून आज मला या मॅनिफेस्टोच्या माध्यमातून आम्ही आपल्या सगळ्यांसमोर मिशन मुंबई घेऊन येत आहोत आणि मला अपेक्षा आहे की मुंबईकर ह्याचं आमचं स्वागत करतील आणि याला प्रतिसाद देऊन आमच्याबरोबर उभे राहतील आणि मुंबईच्या लढाईमध्ये आवाज बुलंद करतील. धन्यवाद. बरोबर आहे. चला. आपने रविंद्र चौहान के स्टेटमेंट का रेफरेंस किया जो उन्होंने विलासराव देशमुख जी के बारे में बोला. इसी से जुड़ा हुआ सवाल भी है कि रविंद्र चौहान 2 स्टेटमेंट दे चुके हैं, एक अजीत पवार पर, एक विलासराव देशमुख जी पर. अजीत पवार ने इससे जब ये सवाल पूछा गया उन्होंने कहा नो कमेंट्स. क्या अभी अजीत दादा डर चुके हैं? जिस तरीके से लगातार स्टेटमेंट आ रहा है बीजेपी के खिलाफ उनकी सहयोगी पार्टियां बोल भी नहीं रही हैं, बाकी लोग भी कोई नहीं बोल रहे हैं. पहले शिंदे साहब के साथ भी ऐसा. नहीं, इसका कारण क्या है, इसका कारण क्या है सबको पता है. दोनों डर गए क्योंकि सेंटर में जो है वो सबसे बड़ा उनका पावर है और फिर बाद में बहुत सारी चीज़ों की वजह से जिस कारण वो वहाँ पे सब लोग गए हैं वो कारण क्या है आप सबको पता है. वहाँ पे ED, CBI, इनकम टैक्स की बहुत सारी चीज़ें उनके पास है और बिल्कुल जो है और जैसा उनके ऊपर बोला था, मैं तो अपेक्षा था कि पीसिंग एंड पीसिंग किसने बोला था ये मुझे मालूम बताने की ज़रूरत है. देश के प्राइम मिनिस्टर ने 70,000 करोड़ के घोटाले की बात की थी, लेकिन 70,000 घोटाले के बाद क्या हुआ हम सब पूरे देश में देख रहे हैं कि एक वॉशिंग मशीन आई है जो भाजपा में जाते हैं फिर वो स्वच्छ हो जाते हैं. तो जो गए हैं वो उनके सामने बोलने की हिम्मत कैसे कर पाएंगे. आज भाजपा की जो राजनीति, जो मैंने थोड़ी देर पहले भी कहा कि जो मस्ती आई है कि आप 3-3 घंटा आरओ के सामने बैठे अपने पदाधिकारियों के साथ, अपने स्टाफ के साथ और आप सभी को लेके बैठे और बाकी कैंडिडेट बाहर खड़े. तो ऐसा होता था क्या कभी? ये जो मस्ती आई है कि ये जो बिन विरोध के नाम पे सब चल रहा है या हम जो करेंगे वो ही सही है, ये अलग चर्चा चल रही है, वो सही नहीं है. जैसा उन्होंने विलासराव देशमुख जी के बारे में कहा वो बिल्कुल सही नहीं है, क्योंकि विलासराव देशमुख जी के अंडर हमने सबने काम किया है. जब पहली बार मैं विधायक बनी तो विलासराव देशमुख हमारे राज्य के मुख्यमंत्री थे, एक उम्दा मुख्यमंत्री, एक अजातशत्रु मुख्यमंत्री. आप विरोधी पक्ष के लोगों को भी पूछिए किस तरह से उनको जो है उनके साथ बर्ताव हुआ करता था, किस तरह से उनसे बातचीत थी. एक सहृदयी उनको सब लोग कहते थे. और जब जिस दिन वो मरे उस दिन हम वहाँ पे गए थे, वहाँ पूरे दुख की लहर थी. लातूर के घर घर में उस दिन खाना नहीं बना था क्योंकि उनको लगा था हमारे कुटुंब का एक सदस्य गुजरा है. तो जिनके प्रति लोगों की इतनी संवेदना है, क्या लोग उन्हें भूल पाएंगे? लोग कभी नहीं भूलते, लोग याद रखते हैं. रविंद्र चौहान जी का तो ऐसा है कि आपने देखा होगा कि वो थाना और उसमें क्या हो रहा है, उनका और क्या हो रहा है उनके. मैं समझ, एक तो मुझे ये समझ में भी नहीं आता कि राज्य में सब लोग तीनों साथ में है, इलेक्शन में एक अलग कैसे हो गए. तो राजीव दादा ने राजीनामा भी नहीं दिया है. तो एक जगह पे शिंदे और भाजपा लड़ रही है और एक जगह पे पवार के ग्रुप से लोग लड़ रहे हैं, जबकि सत्ता में सब एक साथ. और जिनके नेतृत्व में लड़ रहे हैं उनकी बेटी बैठती सत्ताधारी पक्ष के साइड में. तो ये कैसी राजनीति हुई भाई साहब? सत्ताधारी के बीच में रहो, सत्ताधारी की तरफ फंड लो. बार बार मैं कह रही हूँ कि मुंबई महानगर पालिका के सामने बैठने का उद्देश्य भी हमारा ये है कि जिस तरह से पैसा गया मुंबई महानगर पालिका 99% रुपया किसको गया? सत्ताधारी पक्ष को गया.
जो लोग पार्टी में ले गए, मेरा मुख्यमंत्री महोदय से कहना है, बार बार कहते हैं मैं पारदर्शक कारोबार की बात करता हूँ, बार बार कहते हैं क्या मैं एकदम स्वच्छ कारोबार करूंगा, दिख तो नहीं रहा है। जिनको पैसा दिया है जमीन पे काम हुआ है कि नहीं मालूम किया आपने? छोड़ा बड़ा पैसा नहीं दिया आपने। 1500 करोड़ रुपया गया है, तो किधर गया वो 1500 करोड़ रुपया 4 साल का, बताइए। और किसको दिया है? 99% वो पैसा किसके अकाउंट में गया है? तो सत्ताधारी पक्ष में जो आए हैं, सत्ताधारी पक्ष से है। विरोधक को क्या दिया आपने? वो विरोधक का, सत्ताधारी पक्ष का सवाल नहीं, वो मुंबई का पैसा है, मुंबई करके विकास में खर्चा होना चाहिए था, जो नहीं हुआ। ये सबसे बड़ी दुर्भाग्यपूर्ण बात है। धन्यवाद। तो महाराष्ट्राचे माजी मंत्री असलम शेखजींना पहिला मैं बोलतो। आमदार अमन पटेल जी आपल्याला संबोधित करतील। ते कॅम्पेन कमिटीचे अध्यक्ष आहेत ना? कॅम्पेन कमिटीचे अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण प्रचार यंत्रणा मुंबई विकास आघाडीची राबते, ते अमन पटेलजी बोलतील। सर्वांचे हार्दिक स्वागत। मुंबई विकास आघाडी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट, मिशन मुंबई विकास आघाड़ी का जो मुद्दे है, वर्षा गायकवाड़ जी ने, जो हमारी कांग्रेस की अध्यक्ष है, और सचिन सावंत जी ने आपके अंदर बहुत डिटेल में रखा है। मगर हमने देखा है कि पिछले 25 सालों से जिन लोगों का महापौर था और उनके साथ में जिन लोगों का उप महापौर था, उन्होंने मुंबई को लूटने का काम किया, मुंबई को बर्बाद करने का काम किया है। आज बेसिक एमेनिटीज, जो फंडामेंटल राइट है मुंबई कर का, जिसका मुंबई का टैक्स भरते हैं, उसके नाम पे कोई सुविधा न सामान्य आदमी को न गाड़ी चलाने वाले को मिलती है। कांग्रेस पार्टी और मिशन मुंबई ने, जो मुंबई विकास आघाड़ी है, उन्होंने एक मैनिफेस्टो बनाया है जो आने वाले दिनों में अमल में लाया जाएगा। उसके अंदर छोटी छोटी बातों का ध्यान रखा गया है। आज मुंबई के अंदर कई इलाकों में एक गिलास साफ पीने का पानी तक नहीं मिलता है। उसके लिए कम से कम 5000 मिलियन लीटर पानी डेली का सिक्योरिटी किया जाएगा, ताकि लोगों को पीने का साफ पानी मिल सके, हर घर में जो नल है उसके अंदर जल आ सके और लोगों को 24 घंटा पानी मिल सके। उसके लिए प्रोजेक्ट किया जाएगा। दूसरा, जितनी भी मराठी स्कूल बंद हो गई है, हर मराठी स्कूल को फिर से शुरू किया जाएगा। हर क्लासरूम में कंप्यूटर हो गए, हर लैंग्वेज में जो बच्चा जिस लैंग्वेज में पढ़ना चाहता है उसको उसकी मातृभाषा में एजुकेशन दिया जाएगा। उसके लिए स्कूल एजुकेशन के ऊपर, स्कूल इंफ्रास्ट्रक्चर के ऊपर बहुत बड़ा ध्यान दिया जाएगा। आज आप देख रहे हो कि जिस तरह से मुंबई में प्रदूषण बढ़ गया है, हमने एक प्रदूषण के लिए मैनिफेस्टो लॉन्च किया, आप सब लोग मौजूद थे। उसके बदले में इस सरकार ने हम सब के ऊपर FIR दर्ज करके केस बनाया है। मुंबई के अंदर साफ हवा नहीं देने वाली सरकार, जो लोग मुंबई के अंदर प्रदूषण हटाना चाहते हैं, उसके ऊपर FIR रजिस्टर करती है। हमारा मकसद है कि मुंबई के अंदर जो आरोग्य ये प्रदूषण की वजह से गिरता जा रहा है, जो लंग्स की तकलीफ हो रही, छोटे छोटे बच्चों को क्लीन एजुकेशन देने का काम किया जाएगा। आज हेल्थ इतना महंगा हो गया है और मुंबई महानगर पालिका के अस्पतालों में और स्टेट गवर्नमेंट के हॉस्पिटल में दवाओं के नाम पे पर्ची दी जाती है बाहर से दवा लाने के लिए। हर अस्पताल जो मुंबई महानगर पालिका का होगा उसमें फ्री मेडिसिन दिया जाएगा, एक यूनिवर्सल फ्री हेल्थ कार्ड दिया जाएगा। मुंबई करों को एक हेल्थ कार्ड दिया जाएगा, जिसके हेल्थ कार्ड को लेकर जाकर वो मुंबई महानगर पालिका में इलाज करा सकते हैं। OPD सर्विस और डायग्नोसिस जो होता है वो होगा 24 घंटा, जो है CT स्कैन, MRI मशीन और एक्सरे मशीन BMC की अस्पतालों में 24 घंटा CT स्कैन और MRI की मशीन चलाए जाएंगे। जो हॉकर को लेके जो पॉलिसी है, आज जो टाउन वेंडिंग कमेटी है वो बंद है, हॉकिंग पॉलिसी कुछ नहीं है। आज नई हॉकिंग पॉलिसी बना करके इस ट्रैफिक को कम किया जाएगा और हॉकरों को सही जगह दी जाएगी अपना सामान बेचने के लिए। पीपल सेंट्रिक ट्रांसपोर्ट और मोबिलिटी किया जाएगा। मुंबई महानगर पालिका ने BST को बंद करने का काम किया है, प्राइवेटाइज करने का काम किया है, बिल्डरों को बेचने का काम किया है, डिपो को बेचा है, बसों को बंद किया है। आज मुंबई के अंदर 6000 से ज़्यादा
बस चलाने का हमारा कार्यक्रम है, ताकि आम मुंबईकर बस के अंदर ट्रेवल कर सकता है। और आज जो प्राइवेट बसेस चल रही है, जो 50, 100, 150, 200, 250 रुपया लेकर लोगों को ट्रेवल करवा रही, उनको बंद करके मुंबई महानगर पालिका की BST के बसों को चलाने का काम फिर से शुरू किया जाएगा। हर डिपार्टमेंट के अंदर से भ्रष्टाचार को हटाया जाएगा। जो क्लस्टर रिडेवलपमेंट का पॉलिसी है, जो 4000 मीटर का है, उसको कम करके 3000 मीटर का क्लस्टर पॉलिसी लाया जाएगा। 9 मीटर के जो रोड है, जो बड़े रोड है, उनके तुलना में छोटे रोडों को भी FSI दी जाएगी, ताकि पुरानी जर्जर इमारत में जिसमें मुंबई का रहता है, उनको अपने हक का, मालकी का घर देने का काम आने वाले दिनों में कांग्रेस पार्टी और जो कांग्रेस मुंबई मिशन है उसके अंदर किया जाएगा। मी आता विनंती भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी अस्लम शेखांच्या नावाचा उल्लेख केला आहे की जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तेव्हा तुम्ही त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होता, एका कधी उमेदवाराला त्यांनी मंत्री केलं, त्यांनी कुठेतरी आक्षेप घेतला का अमित साटम यांनी की हे कितपत योग्य आहे? हे असं आहे की भारतीय जनता पार्टीची जेव्हा सरकार होती, देशाचे राष्ट्रपती पण JPJ अब्दुल कलामला करण्यात आलं। आणि अमित साटमचा जर बघायला गेलं तर मला वाटतं की त्यांचे जर आधीचे मी काय त्या व्हिडिओ दाखवलं ते चांगल्या पद्धतीने आमच्या धर्माचा कलमा कसा असतो, टोपी कशी घालता येतं, हे सगळं मतं मागताना त्यांनी सगळं प्रयोग केलेले आहे। तर कमीत कमी या मुंबईमध्ये काँग्रेस पक्ष फक्त यावर आम्ही निवडणुका लढतोय, कोण हिरवा बोलतोय, कोण पिलवा बोलतोय, कोण काय बोलतोय, त्याच्यावरती जायचंच नाही। सध्या परिस्थिती अशी की मालाडवरून मला इथे यायला 2 तास लागले। त्या संदर्भात साटम काय बोलतील का? त्यांच्या विभागातले 100 लोक महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे, लहान मुलांपासून मोठं। जाऊन तुम्ही तिकडे जे आहे त्यांचं रुग्णालय मोठा, तिकडे जाऊन तुम्ही तपासणी करा। 100 त्याच्या संदर्भात ते काय बोलतील का? आणि गेल्या 3 महिन्यामध्ये रोड ऍक्सिडेंट त्यांच्या मतदारसंघामध्ये 5 झाले, त्याच्या संदर्भात काय बोलतील का? मुंबईच्या अध्यक्ष झाल्यानंतर मुंबईचे प्रगतीबद्दल मुंबईला तुम्ही काय देणार आहे ते काही शब्द नाही। पहिल्या दिवशीपासून खान, पठाण, शेलार, शिंदे, शेख हे सगळं बोगस काम चालू आहे। मुंबईकरांनी कमीत कमी जे आहे ना काहीतरी न्यूयॉर्क पासून शिकलं पाहिजे की सगळं जे फालतू गोष्ट त्या टायमाला ट्रम्प करत होतं ना, सगळं बाहेर करून त्यांनी चांगलं तिकडे मेहरने बोललं। हिंदीमध्ये की विकासाचा मुद्दा सोडून महापौर कोणत्या धर्माचा होणार, नेते कोणत्या धर्माचे आहेत, याच्यावरती भाजपकडनं वेगळा नरेटिव्ह सेट केला। काँग्रेस भूमिका घेतली ना, विवाद नको विकास हवा। नाही, आम्ही पहिल्यापासूनच बोलतो की विवाद नको, विकास हवा आणि मुंबईला समजणारा महापौर हवे। कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या भाषेचा हे सगळं नको। हे जे पोल्युशन काढू शकतोय, हे जे ट्रॅफिक काढू शकतोय, या मुंबईमध्ये हॉकर्स पॉलिसी जे लागू करू शकतोय, फुटपाथ चांगला करू देऊ शकतोय, महानगरपालिका एका मराठी शब्दाच्या संदर्भात मराठी भाषावरती तुम्ही लोकांना मारता। 6 वर्ष झाली शिक्षकांना मराठी NGO न देण्यात आहे। प्रायव्हेट शाळा तुम्ही टॅक्स पेअरचे पैशातून मानता आणि तुम्ही प्रायव्हेट NGO जे तुमचे पक्षामध्ये जोडले त्यांना देण्याचं काम करत आहेत, त्यांच्याकडून भाडा नाही घेत आहेत आणि ते शाळाने ते लोकांकडून पैसे कमवत आहेत। म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं नस निघून गेलेलं आहे, अशी परिस्थिती येथे मुख्यालयामध्ये झालेली आहे। तर मुंबईला आणखी तुम्ही कुठे येणार? दुपारी मतदार रोखण्याचं हे जबाबदारी इलेक्शन कमिशनची आहे, त्यांनी हे बघितलं पाहिजे आणि हे काम जे आहे ते करतील व्यवस्थित। आणि दुबार मतदारसंघ दुबारचे नावं जे आलेले आहेत त्या संदर्भात कितीदा तुम्ही बोलणार, त्याच्यावरती कारवाई करा। ज्यांची नावं डबल आहे त्यांना काढून घ्या, आम्ही कुठे आक्षेप घेतोय? बिनविरोधची परिस्थिती का अशी झाली? का लोकांचं नॉमिनेशन तुम्ही घेतलं नाही? का लोकांवरती दबाव आणला? किती पोलिसांचा उपयोग त्यामध्ये करण्यात आलाय? किती एजन्सीचा उपयोग त्याच्यात करण्यात आलेला आहे? कमीत कमी थोडी रिस्पॉन्सिबिलिटी मीडियाने पण घेतली पाहिजे। हा 4था स्तंभ आहे। का त्यांचा फॉर्म घेऊ शकले नाही? का इलेक्शन कमिशनला तुम्ही विचारत नाही की तिथपर्यंत पोहोचल्यानंतर का घेऊ शकत नाही? सर्वप्रथम कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे निवडणुका लढायचं आहे, कोणाचाही फॉर्म रद्द नाही झाला पाहिजे, ही जबाबदारी इलेक्शन कमिशनची असते। त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना जाऊन विचारा की हे तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचं पालन का नाही केलं? हिंदीमध्ये हिंदी I think we should talk on the manifesto. Let's talk only about what is going to
happen for Mumbai, what is going to be the process for Mumbai, what best any party is going to give for Mumbai. I think so we are just diluting our vision and what we were supposed to do for Mumbai. हिंदी में सवाल है, ऐसे कौन से आपके मैनिफेस्टो में ऐसे कौन से मुद्दे हैं जो कि स्टार्क तरीके से ठाकरे बंधुओं से अलग नजर आते हैं? क्योंकि उन्होंने देखिए हमारे जो मुद्दे हैं वो मुंबई शहर के लोगों से पूछ के बनाए गए और हम खुद मुंबई शहर में रहते हैं। सबसे बड़ी जो मुंबई की समस्या है वो ट्रैफिक है। हर आदमी ट्रैफिक में इतना उलझा हुआ है, यानी अगर एक कोने से दूसरे कोने दहिसर से अगर किसी को चर्चगेट में आना है तो 2.5 घंटे से नीचे नहीं लगता है। यानी आप दिल्ली चले जाओ यहाँ से, उतनी समस्या है। फुटपाथ के ऊपर कोई चल नहीं सकता इस मुंबई शहर के अंदर, या तो हॉकर्स है या तो फुटपाथ जो है खराब हुए पड़े। हॉकर्स के संदर्भ में पूरे मुंबई में जो है हॉकर्स को मारा जा रहा है, पीटा जा रहा है, उन पर फाइन मारी जा रही है। आमदार लोग भारतीय जनता पार्टी के उनको मारने का काम कर रहे हैं। वो सुप्रीम कोर्ट के गाइडलाइन से मुंबई पॉलिसी के हिसाब से उनको बिठाना चाहिए। आप देखिए कि पोल्यूशन का क्या है। पोल्यूशन के संदर्भ में अभी अमित पटेल जी ने बताया कि हमने उनका विरोध किया। हमने कहा कि पोल्यूशन किस तरीके से रुकना चाहिए। हमारा तो छोड़िए, हाईकोर्ट ने बोलने के बाद भी कमिश्नर जो है उसके ऊपर सही तरीके से कार्रवाई कर नहीं पाए। आज भी जो हमारा मुंबई का जो पोल्यूशन है, इस देश के अंदर 1 नंबर के ऊपर मुंबई का पोल्यूशन है। आज भी महिला के संदर्भ में जो सुरक्षा मिलनी चाहिए, हर महानगर पालिका की स्कूल जहाँ पे करीबन 4-5 लाख बच्चे पढ़ते हैं, या तो उनके बाजू में पान पट्टी की दुकान है या वो जगह इंक्रोच है। बच्चे सही तरीके से घर से निकल नहीं सकते, बाहर नहीं जा सकते, ये परिस्थिति है। मुंबई में सीवर लाइन का प्रोजेक्ट आज 40-40, 50-50 साल से जो सीवर लाइन मुंबई में डाली गई है, उसके बाजू में जो है पानी का पाइपलाइन गया हुआ है। आज सीवर का कनेक्शन और पानी का कनेक्शन जो पीने का है, कंटेमिनेशन हो रहा है, उसके बारे में जो है हमारा ये सारा मुद्दा है। ये सारे मुद्दे आज मुंबई की जरूरत है, इस पे चलेंगे तो मुंबई आगे बढ़ेगा। फिर एक बार कहता हूँ मीडिया से, ये जो फालतू बातें करते हैं, चाहे मंत्री हो, चाहे भारतीय जनता पार्टी या शिवसेना का जो भी बड़ा नेता हो, उनको आप बिल्कुल ये पूछिए कि मुंबई शहर के जो मूल मुद्दे है उस पर आप बात करिए, बाकी बातें आप मत करिए। एक शब्द ठाकरेंचा 30 वर्ष होता। काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, रासपा आणि कम्युनिस्ट पक्ष, आम्ही सगळ्यांनी मिळून ही मुंबई विकास आघाडी स्थापन केलेली आहे। आणि आमचा उद्देश काय आहे, आम्ही यापूर्वी बाकीच्या वक्त्यांनी सांगितलं, आदरणीय वर्षाताईंनी सांगितलं, अमीनजींनी सांगितलं, सचिनजींनी सांगितलं, सगळ्यात महत्त्वाचं ब्रदरहूड हे डेव्हलप करणं। कारण की या शहरामध्ये सर्व धर्म समभावाचा विचार असतो, परंतु काही लोक हा विचार एकमेकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। तो आम्हाला टाळायचा आहे। जसं ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक एकेका ठिकाणी राहतात, एका गावामध्ये हा अमुक पुरा, तसं या मुंबईमध्ये नसतं। बाहेरच्या प्रांताचे, बाहेरच्या समाजाचे अनेक लोक एकाच बिल्डिंगमध्ये प्रेमाने गुण्यागोविंदाने राहतात। हे आम्हाला टिकवायचं आहे, ब्रदरहूड टिकवायचं आहे। बाकीचे जर BSTचा मुद्दा अमीन भाईंनी सांगितलाच आहे, स्वच्छ पाण्याचा मुद्दा सुद्धा सांगितलेला आहे। शाळेमध्ये सुविधा कशा असाव्यात त्याबद्दल सुद्धा अमीनजी यांनी सांगितलं, वर्षाताईंनी सांगितले, सचिनजींनी सांगितलं आहे। मी स्वतः डॉक्टर आहे, MBBS आहे, त्वचारोग तज्ञमध्ये उच्च शिक्षित आहे। सोमया मेडिकलला मी प्राध्यापक होतो। जेव्हा एक पेशंट येतो, गरीब पेशंट येतो, तेव्हा त्याच्यावरती काय बीतते आणि त्याच्या परिवारावरती काय बीतते हे मी तेव्हा अनुभवलेलं आहे। तेव्हा युनिव्हर्सल हेल्थ कार्ड म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्या त्या हेल्थ कार्डमुळे आपल्याला योग्य सुविधा मिळू शकतील, फुकट औषध मिळू शकतील। CT स्कॅन लागलं तर CT स्कॅनची व्यवस्था होऊ शकेल, अल्ट्रासाऊंड लागलं तर त्याची व्यवस्था होऊ शकेल। अशा प्रकारच्या अनेक यामध्ये नमूद केलेले आहेत। आणि ही महाविकास आघाडी जे आहे, हे जे काही नमूद केलेलं या जाहीरनाम्यामध्ये ते पूर्ण करून टाकते। जय भीम। एनी क्वेश्चन? काही प्रश्न असतील तर वर्षाताई आपल्याला उत्तर देतील। भाई आज थेट फुटपाथवरच ही अजेंडा जो आहे जाहीरनामा तो करण्यात आलेला आहे, यामागे सुद्धा काही विशेष कारण आहे? बिलकुल आपण बघितलं असेल तर ही जागा बिलकुल मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीच्या समोरची आहे। आणि या ठिकाणी आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका घेऊन जाणार आहोत, या फुटपाथवरून त्या फुटपाथपर्यंत जाताना आमचा मार्ग काय असणार आहे, हे या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आमचं विजन हे सुस्पष्ट आहे, जसं आम्ही सांगतोय की त्याप्रमाणे आमचं विजन आहे एकता, गतिशीलता, बंधुता आणि सर्वसमावेशक विकास।
हे आमचं विजन आम्ही घेऊन चालले, ज्याच्यामध्ये विविध जे मुद्दे आहेत त्याच्यामधले काही मुद्दे अमीन पटेल साहेबांनी सांगितले, काही मुद्दे सचिन सावंत साहेबांनी सांगितले, काही मुद्दे मी सांगितले. पण आमचा हा प्रयत्न राहणार आहे, कारण शेवटी ज्या जनमानसांसाठी किंवा मुंबईकरांसाठी हा आम्ही जाहीरनामा तयार केलेला आहे त्या मुंबई महानगरपालिकेच्या समोर येऊन आम्ही करावा. कारण तुम्ही बघितलं असेल की BHTचा पण आम्ही BHTच्या डेपोच्या बाहेर केला, त्या ठिकाणी आम्ही प्रदूषणाचा केला तो आम्ही नरिमन पॉईंटला केला. आम्ही ह्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की मुंबईकरांच्या प्रश्नासाठी मुंबईचा महापौर असेल होणाऱ्या काळामध्ये त्याने जमिनी उतरून मुंबईच्या प्रश्नावरती काम करण्याची आवश्यकता आहे. आणि मुंबईमध्ये आज प्रश्न काय, मुंबईमध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे, मुंबईमध्ये घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न आहे, मुंबईमध्ये रस्त्याचा प्रश्न आहे, मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न आहे, ज्या फुटपाथवर आपण बसलो किती ठिकाणी फुटपाथचा सुद्धा प्रश्न आहे. आता आपल्याला माहिती आहे की गार्डन्स नाही आहेत, ग्रीन झोन नाही आहेत, त्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरेमध्ये कत्तल झाली, इतर ठिकाणी झालेली आहे. आणि आज वायू प्रदूषण हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे बॉटॅनिकल गार्डन्स असतील, विविध व्यवस्थापन असेल, या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगत आहोत. त्यामुळे ही जागा ऐतिहासिक जागा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीसमोर आम्ही बसलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे नगरसेवक आतमध्ये जाऊन या जाहीरनाम्यावरती काम करण्याचं काम करतील. हे तर मोठं षडयंत्र आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, मगाशी सुद्धा मी एक चर्चा करत होते काही पत्रकारांशी वैयक्तिक, त्यामुळे त्यांना म्हटलं की 3-3 तास तर अध्यक्ष बसत असतील विधानसभेचे त्या ठिकाणी आरोच्या समोर आणि ऑफिसमध्ये आपल्या स्टाफला घेऊन, आपल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आणि बाकीच्या त्या ठिकाणी गेलेल्या सगळ्या कॅन्डिडेटला 3 तास स्कुटनीच्या नावाखाली पेपर तपासणी चालली असेल आणि त्या आतमध्ये जाऊ शकले नाही कॅन्डिडेट आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी फॉर्म घेतला नसेल तर कसं चालणार. आज मोठ्या प्रमाणामध्ये जे कॅन्डिडेट त्या ठिकाणी आहेत ते किती दबावाखाली आहेत. म्हणजे तुमच्या घरामधले भाऊ वहिनी लढत असतील म्हणून तुम्ही लोकांवरती इतका दबाव निर्माण केला, तुमचे त्याचे व्हिडिओ सुद्धा आले. आज आम्ही बघतोय की तिथे लोकांना टोकन दिले गेले, लोकांनी पैसे सुद्धा भरले. मग असं असताना आपल्या सगळ्यांना माहिती, जितके इथे बसले ते सगळ्यांना, माझा राज्य निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी प्रश्न आहे की जर टोकन आहे, पैसे दिले तर त्याचे फॉर्म का नाही घेतले. रात्री 11:30 पर्यंत आम्ही निवडणूक आयोगाला सांगत होतो, बरोबर ना अमीन पटेल साहेब, की आपण फॉर्म स्वीकारावा, पण फॉर्म स्वीकारले गेलेले नाही. बरोबर गवई साहेब, तुम्ही सुद्धा स्वतः फोन केला ना. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही स्कुटरीच्या वेळी काही पेपर समजा असतील तर बदलू काही शकतो, काही चेंज करू शकतो. असं असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो. सकाळी 9:30ला पण विधानसभेचे अध्यक्ष तिथे, म्हणजे रात्रभर तुम्ही अख्खा दिवस बसलात. दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहे, जेव्हा की त्यांच्या कुलाबा मतदारसंघाची किती वाजता हिअरिंग होती. म्हणजे तुम्ही काय त्या ठिकाणी करत होता, बसून दबाव टाकत होता आणि निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार आहे सुमोटो ऍक्शन घेण्याचा. माझी अपेक्षा आहे, आता आम्ही ऐकलं की कोणी लोक न्यायालयात जातात, पण माझं म्हणणं आहे की राज्य निवडणूक आयोगाने दिनेश वाघमारे साहेबांनी स्वतःहून जे आहे देशाच्या संविधानाच्या माध्यमातून ते बसलेले आहेत, त्यांनी स्वतःहून हा निर्णय घेतला पाहिजे सुमोटो आणि अशा गोष्टीवरती कारवाई केली गेली पाहिजे. ज्या तऱ्हेने व्हिडिओ आले, पण व्हिडिओ न करता पण खूप लोकांना त्या ठिकाणी त्रास झालेला आहे. लोकांना फॉर्म भरायला अडवण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आज संपूर्ण मुंबईमध्ये आपण पाहतोय की बॅनर्स पोस्टर्स लागलेले आहेत महायुतीचे. शिवसेना नाही, आमचा जाहीरनामा हा आम्ही लोकांमधून विचार करून घेतलेला आहे. याच्यावरती एक कमिटी बसून कमिटीने पूर्ण अभ्यास आणलेला आहे. याच्यामध्ये सगळ्या पक्षांचे सुद्धा त्या ठिकाणी विचार घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि सातत्याने आम्ही मुंबईकरांच्या मुद्द्यावरती लढत आहोत आणि मुंबईला पुढे कसं घेऊन जाता येईल, मुंबईला कसा विजन देता येईल, या दृष्टिकोनातून मुंबई विजन आम्ही तुमच्या समोर मिशन म्हणून घेऊन आलेलो आहोत. भाजप आणि शिवसेनेची संपूर्ण मुंबईत बॅनर पोस्टर्स पाहायला मिळतात. बस स्टॉप असू द्या किंवा मोठमोठे होर्डिंग लागलेत आणि मुंबईचा विकास महायुतीच करणार असा दावा करण्यात आला. या दाव्यामध्ये किती नाही, आता किती वर्षापासून त्यांच्याच हातात आहेत. जसं ह्यांनी सांगितलं, जेव्हा महापौर होते तेव्हा उपमहापौर कोणाचे होते, जेव्हा स्टँडिंग एकाकडे होती तेव्हा इम्प्रुव्हमेंट कोणाकडे होती, आणि आता तर जवळपास 4 वर्ष झाले सरकार त्यांचंच आहे ना, महायुतीचं. चालवतंय कोण? मुंबई महानगरपालिका आयुक्त चालवतात. आयुक्त पदाधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, पण करतंय काम कोण? सर्वांना माहिती आहे. या फायली सगळ्या मंत्रालयातून साईन होत आहेत आणि मंत्रालयातून निर्णय होत आहेत. मी परवा BHTचं उदाहरण दिलं, त्याच्या आधी मी किती उदाहरणं दिली जे फायली मंत्रालयातून होतात. सगळे टेंडर, मग पाण्याच्या लाईनीचा काय, पाईपला कुठला मटेरियल वापरलं गेलं पाहिजे ते 2च फॅक्टरी देऊ शकतात, 2च कंपनी देऊ शकतात. त्याआधी पण बनलं जातं. एक नवीन अजून एक आहे काय म्हणतात कन्सल्टंट, एक नवीन कन्सल्टंट एक आलेले आहे BMC मध्ये. मला कळत नाही की BMC मध्ये इतके इंजिनियर आहेत, इतके इंजिनियर BMC मध्ये आहेत. मग कन्सल्टंटची तुम्हाला बाहेरच्या काय जरुरी पडते आणि ते कन्सल्टंट सांगणार इथून मटेरियल घ्या, याच कंपनीचा घ्या, याच पॅकेटचा घ्या. हे खूप मोठा भ्रष्टाचार या मागचा आहे.
आता आम्ही यांनी आता सत्तेची आली त्यांना मस्ती आहे, त्या माहितीच आहे सर्वांना. इतकी मस्ती आली आहे, इतका दबाव यांचा चाललाय सत्तेची मस्ती, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आम्ही बिनविरोध, म्हणजे मी महाराष्ट्राबद्दल सातत्याने बोलते की सकाळी महिलांना पोलीस संरक्षणामध्ये जावं लागतं हा. तर म्हणून सत्तेची आली आहे मस्ती, म्हणून मुंबईकरांना नको आता भाजप आणि महायुती. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की यावेळेला मुंबईच्या प्रश्नावर इलेक्शन व्हायला पाहिजे. जात धर्म भाषा प्रांतच्या पलीकडे जाऊन विवाद न करता विकासावर मिशनवरती बोला. मुंबईला कसं घेऊन जाणार त्याच्यावर चर्चा करा. पण यामध्ये नितेश राणे यांचं वक्तव्य होतं, हिरव्या सापांची वळवळ कुठे होऊ देऊ नका, भाजपच केवळ. मी तेच सांगते ना, ह्याच्यावरतीच आपण चर्चा करणार. कारण 4 वर्षामध्ये त्यांनी जो भ्रष्टाचार केलाय, मुंबई महानगरपालिकेच्या ठेवीमधले 12,000 कोटीची तूट केलेली आहे. BST 2,000 कोटीच्या तोट्यामध्ये सगळ्या यंत्रणाचं खाजगीकरण चाललंय, खच्चीकरण चाललंय. त्याच्याबद्दल त्यांना बोलायचं नाही, सुविधांबद्दल त्यांना बोलायचं नाही, मुंबईच्या रस्त्याची काय अवस्था आहे, मुंबईच्या ट्रॅफिकची काय अवस्था आहे याच्याबद्दल त्यांना बोलायचं नाही, देवणाची काय अवस्था आहे, मिठी रिव्हर कोणाला दिली त्याबद्दल त्यांना बोलायचं नाही, मुंबईच्या महानगरपालिकेच्या जमिनी कोणाला देण्याचं काम चाललंय त्याबद्दल त्यांना बोलायचं नाही. हे प्रश्न त्यांना बोलायचे नाहीत. त्यांना सातत्याने धार्मिक राजकारण करायचं आणि त्या विषयावर इलेक्शन घेऊन जायची त्यांची भूमिका असते. पण आम्ही मुंबईकरांचा आवाज बनणार आहोत. कारण मुंबईकरांना ज्यावेळी मुंबईत निघतात त्यावेळी मुंबईकरांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आता यांना विचारा, तुम्ही पण खूप लोक येतात, किती ट्रॅफिकचा त्रास आहे मुंबईकरांना, परिवहनाची व्यवस्था पण नाही, सार्वजनिक परिवहन तुम्ही बंद करण्याच्या मागे लागलेले आहात आणि प्रायव्हेट गोष्टींना प्रोत्साहन देताय, हे बरोबर नाही असं आमचं म्हणणं आहे. नाही, वंचित आघाडीचे मला स्वतःचा त्यांचा मेसेज होता बाळासाहेबांचा, आणि बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की त्या त्यांची कुठेतरी पूर्वी कमिटमेंट असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. पण त्यांनी मला सांगितलंय की वर्षा तू कर, आणि हा ज्यावेळी जाहीरनामा केलेला आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले सगळे मुद्दे जे आहेत ते आम्ही त्यामध्ये घेतलेले आहेत. त्यांच्यामुळे विचारूनच त्यांच्याशी परवानगी घेऊनच आम्ही हा जाहीरनामा केलेला आहे. मला एक अजून गोष्ट बोलायची की विलासरावांबद्दल मी काल एक स्टेटमेंट ऐकलं. असं आहे की विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळी विलासराव देशमुख साहेबांच्या अंडर आम्हाला, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली होती. काल मी रवींद्र चव्हाणांचं एक स्टेटमेंट ऐकलं की ते विलासराव आता काय काय बोलत होते, नाव मिटून जाईल आणि ते नाव मिटून जाईल, विसरणात जातील असं काय ते बोलले. मला त्यांना एक गोष्ट प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला माहिती काय म्हणणार आहे. याचं कारण असं की विलासराव हे एक उमदा नेतृत्व होतं, अजात शत्रू होते. ते विरोधकांशी पण मैत्रीपूर्ण आणि सौजन्यपूर्ण संबंधाचं नाव जर कोणी उदाहरण राज्याचं मुख्यमंत्री म्हणून बघितलं जाईल तर ते नाव विलासराव देशमुख असेल. आजही मी तुम्हाला सांगते, कोणत्याही अधिकाऱ्यांना तुम्ही भेटा, आजही लोक विलासरावांची आठवण करतात. कारण त्यांची कामाची शैली, बोलण्याची पद्धत, इथे पत्रकार सुद्धा आहेत. आज पत्रकारांना सुद्धा माहिती आहे की एखादा छापायचा म्हटला फोटो, की एखादी न्यूज छापायची म्हटली की परवानगी घ्यावी लागते. एखादी निगेटिव्ह खबर म्हणजे नकारात्मक गोष्ट छापली की कसा त्रास होतो. पण विलासराव एवढ्या उमद्यात जायचे होते की त्या दिवशी त्या व्यक्तीला बोलून सांगायचे, अरे काय सांग मला, असा काय म्हणतो लोकांचा राजा, लोकांच्या मनामधला. ज्यावेळी ते वारले त्यावेळी मी लातूरला गेलो होतो. घराघरातली चूल बंद होती, घराघरातली चूल. त्यांना लोक विसरतील. आपल्या घरातला सदस्य गेल्यासारखं त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी शोकाकुळ वातावरण होतं. आणि म्हणून अशा तऱ्हेने वक्तृत्व करणं ही मला वाटतं आपल्या स्वतःच्या मानसिकतेची दिवाळखोरीचं उदाहरण रवींद्र चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे.